कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9968855771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकरांना कठोरात कठोर शासन करावे, सखोल तपास करून सर्व गुन्हेगारांना अटक करावी, अशी मागणी देशमुख मराठा समाज शेगाव तालुकाच्या वतीने तहसीलदार मार्फत राज्यपाल यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे। संतोष देशमुख यांची झालेली हत्या ही समस्त मानवजातीसाठी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाजविणारी गोष्ट आहे। समाज माध्यमावरून व्हायरल झालेल्या संतोष देशमुख यांना झालेल्या मारहाणीचे फोटो पाहून अंतःकरण पिळवटून निघत आहे। एखाद्या रानटी हिंसक श्वापदांनी मिळून एखाद्या पक्षाला ठार मारावे अशा प्रकारे झालेली ही निर्घुण हत्या मानव जातीला न शोभणारी असून मानव जातीला काळीमा फासणारी निश्चितपणे आहे। अशा प्रकारे झालेली ही निर्घुण हत्या जनसामान्यांच्या भावना संतप्त करणारी आहे। हम करे सो कायदा याप्रमाणे या नराधमांनी न्यायालयातून जामीन मिळाल्याच्या 2 दिवसानंतर केलेले कृत्य हे केवळ कायद्याची भीती न उतरल्याचे प्रतीक आहे। नराधमांनी केलेल्या कृत्याची स्वतंत्र तपास यंत्रणेद्वारे तपास करून विद्वान वकील नेमावेत, हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे, तसेच या प्रकरणांमध्ये कारवाई करावी, कारण अशी मागणी शेगाव तालुका देशमुख मराठा समाज यांनी निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी शेगाव तालुक्यातील देशमुख मराठा समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्घुण हत्या करण्यात आली, अमानवीय रूपात त्यांच्या नखापासून केसापर्यंत शरीरासह जखमाच करून आणि विशेषतः कट रचून ही हत्या करण्यात आली। अशा एका सामान्य लोकांची जी हत्या होत असेल ही महाराष्ट्राला काळीमा वाचणारी घटना आहे। याबाबत शेगाव देशमुख मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी आज राज्यपालांना तहसीलदारांच्या मार्फत निवेदन देण्यात आलं की फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून लवकरात लवकर जलद न्यायालयाच्या माध्यमातून निकाली प्रकरण काढावं आणि दोषींना कडक शासन व्हावं आणि एक तज्ञ वकील, सरकारी वकील म्हणून त्याच्यात नेमण्यात यावा आणि प्रकरण निकाली लवकर काढून न्याय देण्यात यावा, अशी मागणी आज देशमुख मराठा समाज शेगावच्या वतीने या ठिकाणी करण्यात आली। त्या दृष्टिकोनातून आज संपूर्ण समाजाने हाताला काळी फीत लावून त्याचा निषेध व्यक्त केला। या घटनेचा, महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या घटनेचा निषेधही आज शेगाव देशमुख मराठा समाज करण्यात आला। काळ्या फिती लावून आम्ही सर्वजण या ठिकाणी निवेदनासाठी या ठिकाणी आज पोहोचलो आहोत। अशा प्रकारचं कृत्य हे कुठल्याही समाजाचं असू द्या, हे निषेधार्थच आहे आणि अशी घटनामुळे महाराष्ट्रामध्ये उदाहरण निर्माण झालं पाहिजे, उद्या कायद्याचा धाका निर्माण झाला पाहिजे की कुणी असं अमानवी कृत्य करण्याला पुढे धसावलं नाही पाहिजे। अशा प्रकारची मागणी आज देशमुख मराठा समाजाच्या वतीने आम्ही सर्वांच्या वतीने या ठिकाणी आज करत आहे। परभणीचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख आज करण्याचा माध्यम आहे। परभणीची घटना सुद्धा ही निषेधार्थच आहे आणि परभणीच्या घटनेचा सुद्धा आम्ही देशमुख मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी निषेध या ठिकाणी व्यक्त करतो। आज बीड जिल्ह्यामध्ये मस्साजोग या ठिकाणी सरपंच, आदर्श सरपंच म्हणून यांची ख्याती होती असे संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व देशमुख मराठा समाजाचे बांधव या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत आणि आम्ही ज्याप्रमाणे फीत बांधलेली आहे त्याचप्रमाणे आम्ही काळे वस्त्र देखील धारण करून या ठिकाणी आलेलो आहोत आणि हा जाहीर निषेध आम्ही या घटनेचा करत आहोत। संपूर्ण महाराष्ट्रभरातून, संपूर्ण भारतभरातून या घटनेचा निषेध होत आहे आणि ही अमानुष घटना
कुठल्याही समाजाची असली तरी ती निषेधार्थ आहे आणि तो निषेध हा झालाच पाहिजे. ज्या मारेकऱ्यांनी निर्घुणपणे संतोष अण्णा देशमुख यांची हत्या केली त्या मारेकऱ्यांना फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून लवकरात लवकर फाशीची शिक्षा त्यांना तातडीने देण्यात यावी ही मागणी आज संपूर्ण समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी करत आहोत. तसेच परभणी येथील घटनेचा देखील आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी नोंदवत आहोत. प्रतिनिधी महेंद्र देशमुख, शेगाव. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.